ओम शांती. आज 21/6/2026 रविवारचे अव्यक्त बापदादांचे महावाक्य पुनर्चलित मुरली आहे 15/11/2010. आज बाबांनी महावाक्यांमध्ये सांगितलं, स्वपरिवर्तनाच्या गतीस तीव्र करून स्वभाव संस्कारांचा समाप्ती समारोह करा. प्रत्येक विचार, प्रत्येक कर्म ब्रह्मा बाबांचं अनुकरण करा, कॉपी अर्थात नकल करा. आज बापदादा सर्वांच्या मस्तकावर 3 भाग्याच्या चमकणाऱ्या निशाणी पाहत होते. पहिली निशाणी एक की बाबाद्वारे पालनेचे भाग्य. दुसरं, शिक्षकाच्या रूपात शिक्षण घेण्याचे भाग्य. आणि तिसरं, सद्गुरूच्या रूपात वरदानाचे भाग्य. हे 3 भाग्याच्या रेषा चमकताना बापदादा प्रत्येक मुलांच्या मस्तकावर पाहत आहे. असे भाग्य कुणाच्याही मस्तकावर अन्य बाबांच्या मुलांना सोडून अन्य कुणाच्याही मस्तकावर दिसत नाही. बाबांनी सांगितलं, भाग्य जे आहे ते सर्वांना मिळाले आहे, पण भाग्याची चमक मात्र सर्वांची सारखी नाही. काही जणांचं भाग्य रेषा तीव्र आहे, काही जणांचे भाग्य थोडे कमी चमकदार आहे. म्हणून बाबांनी म्हटलं की तसं तर बाबा सर्वांना एकसारखेच भाग्य देतात. म्हणजे बाबा शिकवतात सर्वांना सारखे, बाबा वरदान सर्वांना एकच देतात. आदि रत्नांसाठी वेगळे महावाक्य मुरली आणि नवीन आलेल्यांसाठी नवीन मुरली, वेगळी मुरली, असं काही भेदभाव बाबा करत नाही. सर्वच जण म्हणतात माझा बाबा. कुणालाही जर विचारले बाबांचे प्रेम मिळाले का, तर सर्वच जण म्हणतात की बाबांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे, मला जास्त प्रेम मिळाले आहे. बाबा म्हणतात बाबा माझा म्हणण्यामुळेच आपण बाबांचे बनलो आणि बाबा आपले बनले. माझा बाबा शब्द मनातून म्हटल्यामुळे. मग बाबा म्हटले भाग्याची चमक वेगवेगळी का आहे, सर्वांना जर भाग्य एकसारखं मिळालं. बाबा म्हणतात भविष्यात देव आत्म्यांचे प्रेम मिळते, परंतु संगम युगावर परमात्म प्रेम प्राप्त करण्याचं भाग्य आहे. आणि परमात्म प्रेम फक्त एक जन्मातच मिळतं, संगम युगावर. बर बाबा म्हणतात अशा मुलांना पाहून बाबा सुद्धा मनात म्हणतात वाह मुलांनो वाह. कारण बाबांची मुलं कोट्यावधीमधून कोट्यामध्ये पात्र अशी मुलं आहेत. तर बाबा म्हणले नशा ठेवा, नेहमी मनामध्ये गीत गात राहा, वाह माझे भाग्य वाह. पुढे बाबा सांगतात की बाबांना सुद्धा अशा अधिकारी मुलांना पाहून खूप आनंद होतो. म्हणून बाबांनी पुढे पूर्ण एक पॅरेग्राफ मध्ये बाबांनी सांगितलं की प्रेमाच्या विषयामध्ये सर्वच मुलं पास आहेत, परंतु आता बाबांनी अभ्यास दिला, परंतु आता वेळ आहे स्वपरिवर्तन करण्याची, स्वभाव परिवर्तन करण्याची, संस्कार परिवर्तन करण्याची. 3 गोष्टी आहेत, स्वमध्ये स्वभाव आणि संस्कार परिवर्तन करण्याची. स्वपरिवर्तनाची गती आता बाबा म्हणतात तीव्र पाहिजे, फास्ट पाहिजे. विचार केला आणि बाबा प्रत्यक्ष झाले, हे असं कधी होईल
जेव्हा आपण सेकंदात फुल स्टॉप बिंदू लावण्याचा अभ्यास करू, अयथार्थ विचार असे संपावे जसे एखाद्या कागदावर आपण टिंब काढतो. किती वेळा टिंब काढतो? क्षणात. तसंच अयथार्थ व्यर्थ विचार सेकंदात संपले पाहिजे. मग बाबा प्रश्न विचारतात, अशी गती आहे का? सेकंदात फुल स्टॉप लावण्याची, बिंदू टिंब लावण्याची गती आहे का? पुढे बाबा विचारतात, सेकंदात मनातील अयथार्थ विचारांना फुल स्टॉप लावण्याची हिंमत आहे का? आधी विचारलं गती आहे का, मग हिंमत आहे. हिंमते बच्चे मदते बाप. हिमतीचं एक पाऊल मुलांचं, तर मदतीचं पाऊल बाबांचं. पण बाबा म्हटले, तुम्ही दृढ संकल्प करा. जे मुलं हिम्मत ठेवण्याचा दृढ संकल्प करतात त्यांना बाबा आज शुभेच्छा देतात. मग पुढे बाबा सांगतात, लक्ष हिमतीचे आहे तर लक्षणही हिमतीचे पाहिजेत. आणि तरच मोठी गोष्ट, ही जी मोठी गोष्ट नाहीये, लक्ष आणि लक्षण समान, तर मोठी गोष्ट नाही वाटेल. कोणत्या गोष्टीत बदल करणं खूप मोठं वाटणार नाही. जर लक्ष आहे बाप समान बनण्याचे, तर लक्ष आणि लक्षण समान बनवण्याची आवश्यकता आहे. म्हणून बाबा सांगतात, ब्रह्मा बाबांचे अनुकरण करा. पुढे बाबा सांगतात, ब्रह्मा बाबांनी म्हटलं की तन, मन, धन सर्व काही बाबांचे आहे. तन पण माझे नाही, मनही माझे नाही आणि धनही माझे नाही. तनासाठी सुद्धा ब्रह्मा बाबांनी असं समजलं की शरीर पण सेवार्थ आहे. जे संस्कार आहेत, देहभान वगैरे, बाबा म्हटले स्मृती जर ठेवली की शरीर सेवार्थ दिलेला आहे, सेवार्थ मला मिळालेला आहे, हे माझे नाही. बाबांनी आपणास सेवेसाठी हे दिले आहे, तरच आपण बाबांची प्रत्यक्षता करू शकू. नाही तर मध्ये मध्ये देहभान येईल, देह अभिमान येईल आणि मग देह दिसल्यामुळे प्रत्यक्षता बाबांची आपण नाही करू शकणार. म्हणून आज बाबांनी या गोष्टीवर खूप भर दिला की लक्ष आणि लक्षण समान बनवा. पुढे बाबांनी सांगितलं की गोष्टी येतील, परिस्थिती येतील, विघ्न येतील, परंतु त्यांचे काम आहे येणे, कारण माया आहे. येणे हे त्यांचं काम आहे आणि तुमचं काम आहे त्यावरती विजयी बनणे. बाबा म्हटले, आतापर्यंत बीके ब्रह्मा कुमार कुमारिया प्रत्यक्ष झाले, बाबा गुप्त झाला. मग बाबा म्हटले लहर पसरेल अनुभवाची, भगवान उवाच म्हणण्याची, आपोआपच ते प्रत्यक्ष होईल. स्वभाव संस्कार बदलण्यामुळे आपल्या एकाच्या चेहऱ्या आणि चलनच्या द्वारे बाबा प्रत्यक्ष होतील. म्हणून स्वभाव आणि संस्कारांमध्ये बदल, स्वपरिवर्तनाची गरज आहे. सर्वांना बाबांना प्रत्यक्ष करण्याची लगन आहे. म्हणून बाबा म्हणतात की चेहरा आणि चालचलन व्यवहार यामध्ये बदल करा. पुढे बाबा सांगतात, चार्ट मध्ये सुद्धा शुभ भावना आणि शुभ कामना यावरती अटेन्शन द्या. एक पहिला पॉइंट सांगितला की स्वभाव संस्कारांमध्ये बदल, आणि दुसरा सांगितलं आपला जो चार्ट आपण रोजचा चेक करतो त्यामध्ये शुभ भावना आणि शुभ कामना यावरती विशेष अटेन्शन देऊन चेकिंग करायची आहे, लक्ष द्यायचं. म्हणून बाबा सांगतात,
जसे ब्रह्मा बाबाकडे किती विभिन्न संस्कारवाले आत्मे होते, परंतु बाबांनी मदत देऊन त्यांना पुढे केले आणि मग त्यामुळे संख्येमध्ये वृद्धी होत गेली, संख्या वाढत गेली. बाबा म्हणतात, विचलित करणाऱ्या गोष्टी जरूर येतील, परंतु तुम्हाला अचल राहायचे आहे. ब्रह्मा बाबा तर एकटेच होते ना, तरी पण ब्रह्मा बाबांनी हिंमत ठेवली. साधारण पुरुषार्थाला आता आपल्याला तीव्र पुरुषार्थ करायचा आहे, तीव्र करायचा आहे बदल. साधारण पुरुषार्थाला तीव्र पुरुषार्थात बदल करायचा आहे. परंतु बाबांनी पुढे सांगितलं की कुठे कुठे मुलांमध्ये आळस येतो, कंटाळा येतो, हलगर्जीपणा येतो आणि त्यामुळे पुरुषार्थामध्ये तीव्रता येत नाही. जर आळस, कंटाळा या गोष्टी येत गेल्या पुरुषार्थामध्ये, तर चेहऱ्यावर खुशी, आनंद राहत नाही, थकावट दिसते. चेहरा व व्यवहार याद्वारे आता सेवा करायची आहे. बाबांनी सांगितलं, चेहरा आणि व्यवहार याद्वारे सेवा करा. पुढे बाबा सांगतात, तुम्हाला आता लास्ट सो फास्ट आणि फास्ट मधून सुद्धा फर्स्ट बनायचं आहे. म्हणजे आपण आलोय शेवटी, पण तीव्र पुरुषार्थ करून पुढे जायचं आहे आणि प्रथम क्रमांक, प्रथम श्रेणीमध्ये यायचं आहे. ही कमाल करून दाखवायची आहे. आता गे गे म्हणजे करूत, बघूत यासाठी वेळ नाही. बाबा म्हटले, हे बाबांचं घर आहे, मधुबन दात्याचं घर आहे आणि त्यामुळे इथे संकल्प करा की आपले घर दात्याचे घर आहे. म्हणून आता पुन्हा बाबा सेवाधाऱ्यांना बोलतात. कर्नाटकचा ग्रुप बाबांच्या समोर बसलेला आहे, त्यांच्याशी वार्तालाप करताना बाबा म्हणतात, सेवेची संधी मिळणे म्हणजेच बाबांच्या जवळीकतेचा, समीपतेचा अनुभव करण्याची संधी मिळणे, आशीर्वाद घेण्याची संधी मिळणे. स्वभाव संस्कार बदल करण्यामध्ये, संस्कारांना समाप्त करण्यामध्ये नंबर 1 घ्यायचा आहे. बाबा म्हणतात, भिन्न भिन्न स्थानावरून आला आहात, परंतु संघटन एकच आहे. कमाल करा, हिम्मत आहे का? आणि शेवटी बाबांनी विशेष पॉइंट सांगितला की उदाहरण मूर्त बना, सॅम्पल. जे उदाहरण मूर्त बनण्याचा संकल्प करतील, सॅम्पल पीस बनतील, अशांना बाबांनी हात वर करायला सांगितलं. मधुबनला प्रत्येक महिन्यात बदल किती झाला याचा चार्ट, बातमी, समाचार जरूर पाठवण्यासाठी बाबांनी सांगितलं. आणि मग शेवटी बाबांनी एक एक मुलांना आठवण करून, भाग्याची रेषा पाहून एक एक मुलांना बाबांनी आठवण, याद प्यार दिली. सुप्रभात, नमस्ते. आपणही म्हणायचे, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास विशेष नमस्ते, नमस्ते. आजचं वरदान आहे, संपूर्ण समर्पणाच्या विधीद्वारे आपल्या मनाचा अधिकार समाप्त करणारे समान साथी भव. प्रतिज्ञा केली होती ना, सोबत राहणार, सोबत चालणार आणि सोबतच राज्य भाग्य प्राप्त करणार. हा वायदा, ही प्रतिज्ञा तेव्हाच निभवता येईल जेव्हा साथीच्या समान बनाल. जो साथी आहे, सोबती आहे, त्याच्या समान बनाल. आणि समानता येईल समर्पणाने. खूप सुंदर वरदान आहे. समानता येईल समर्पणाने. जेव्हा सर्व काही समर्पण केले, तर आपला व
अन्यचा अधिकार समाप्त होईल. सोबत उडण्यासाठी लवकर समान बना. आजचा सुविचार आहे, आपला वेळ, श्वास व विचार यांना सफल करणे हाच सफलतेचा आधार आहे. आपला वेळ, श्वास आणि विचार यांना सफल करणे हाच सफलतेचा आधार आहे. याचा अव्यक्त इशारा आहे. सदैव हर्षित राहण्यासाठी स्वतःच्या स्वभावाला सरळ बनवा व सहनशक्तीला धारण करा. सरळ स्वभाववाले समेटून घेण्याच्या शक्तीला धारण करतील सहज, आणि जे सरळ स्वभाववाले असतील ते सर्वांचे सहयोगी बनतील आणि आपोआपच सर्वांचे प्रिय बनतील. त्यांच्या समोर बाबा म्हणतात की त्यांच्या समोर माया येणार नाही, त्यांचे व्यर्थ विचारही चालणार नाहीत. त्यामुळे ते सदैव सरळ आणि सहनशक्तीला धारण करतील. आजची मुरलीमधली महावाक्यातली विशेष सूचना आहे. आज महिन्याचा 3रा रविवार, विशेष सर्वांनी संघटित रूपामध्ये 6:30 ते 7:30 फरिश्ता स्वरूपाद्वारे भटकती आणि अशांत आत्म्यांना, दुःखी आत्म्यांना शांतीचं आणि पवित्रतेच्या किरणांचं योगदान द्यायचं आहे. आज पूर्ण महावाक्यांमध्ये बाबांनी याचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. तर याचा आपण निश्चित रूपाने सखोलपणे अभ्यास करूया. ओम शांती.